परमेश्वराच्या दृष्टिकोनातून नेमकी धार्मिकता काय आहे, आज मनुष्य त्या गोष्टीकडे विचार करत नाही. मनुष्याला वाटतं मी दर रविवारी चर्चला जातो, ही माझी धार्मिकता. मी उपवास करतो, ही माझी धार्मिकता. मी बायबल वाचतो, ही माझी धार्मिकता. मी संदेश देतो, ही माझी धार्मिकता. माझ्याद्वारे चिन्ह चमत्कार होतात, ही माझी धार्मिकता. मला परमेश्वराने अभिषेक दिलेला आहे, पवित्र आत्मा दिलेला आहे, ही माझी धार्मिकता. मनुष्याने ठरवून घेतलेलं आहे की माझी धार्मिकता काय आहे. पण मनुष्य हे विचार करत नाही की परमेश्वर तुम्हाला काय म्हणून बघतो, परमेश्वराची इच्छा नेमकं आपल्या जीवनाबद्दल काय आहे. एक वचन आपण काढू, सगळ्यांनी आता लक्ष द्या. मत्तई शुभवर्तमानाकडे आपण जाऊ. मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 21 ते 23 वचनं आपण वाचू. मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. बघा, नीट लक्ष द्या, या वचनाकडे नीट लक्ष द्या. आपण गैरसमजामध्ये जीवन जगतो बऱ्याचदा. आपल्याला वाटतं मी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो म्हणून प्रभू ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो मला म्हणेल की चला, तुम्ही येशूला ओळखतात, येशू तुम्हाला ओळखतो का, हे महत्वाचं आहे. हालेलुया. भारताचे पंतप्रधान कोण आहेत आता? कोण आहेत? बोला ना, कोण आहेत? नरेंद्र मोदी. तुम्ही सगळे ओळखतात त्यांना? फोटो पाहिला आहे? ते तुम्हाला ओळखतात का? हेच देवाच्या बाबतीत होतं बऱ्याचदा. हालेलुया. बघा, आज बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांची पद्धत, आज बऱ्याचशा ख्रिस्ती व्यक्तीची परिस्थिती अशीच झालेली आहे की तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू कोण आहे, पण प्रभू येशूला माहिती नाही. तुम्ही, हालेलुया, तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखतात पण येशू ख्रिस्त तुम्हाला ओळखत. काय गरजेचं आहे? मी येशूला ओळखणं का येशूने मला ओळखणं? प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस परत येणार आहे तर त्यावेळेस तो ज्यांना ओळखतो त्यांना घेऊन जाणार आहे. हालेलुया. जे त्याला ओळखतात त्यांना घेऊन जाणार नाही, तर तो ज्यांना ओळखेल की बघा या ठिकाणी तो विजू बसलेला आहे, प्रभू येशू म्हणेल हा मी याला ओळखतो, चल रे देवदूत याला घे माझ्याकडं. हालेलुया. ज्याला ओळखतो प्रभू येशू ख्रिस्त त्याला सोबत घेऊन जाईल. तुम्ही येशूला ओळखतात, येशूला तर शैतान पण ओळखतो. हालेलुया. ज्या वेळेस एका व्यक्तीमध्ये दुष्ट आत्मा लागलेला होता, गनेसरेताच्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेलेला असताना तो कबरेमधून उठून आला, तो दुष्ट आत्मा लागलेला तरुण, आणि त्या ठिकाणी येशू समोर येऊन उभा राहिला आणि म्हणतो, हे परात्पराच्या पुत्रा तू मला त्रास का देतोस? हालेलुया. तो दुष्ट आत्मा काय म्हणतो की हे परात्पराच्या पुत्रा तू मला त्रास का देतोस? अजून माझा समय आलेला नाही. म्हणजे सैतान सुद्धा येशूला ओळखतो की तो देवाचा काय आहे? बायबल म्हणतं भूत सुद्धा विश्वास ठेवतात आणि कसे कापतात? थरथर कापतात, असं देवाचं वचन म्हणतं. आपण येशूला ओळखतो याच्यात कौतुक नाही, येशू तुम्हाला ओळखतो का हे महत्वाचं आहे. हालेलुया. वाचू आपण ते वचन परत एकदा, वाचा ब्रदर. मला प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं, स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. लक्षात ठेवा, बायबल काय म्हणतं की तुम्ही आणि मी ओळखतो प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. आपण म्हणतो प्रभू येशू प्रभू येशू प्रभू येशू. बायबल म्हणतं, प्रभू म्हणतो की मला प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश कुठं होणार नाही? स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. का? पुढे वाचा. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. कोणाचा होईल? कोणाचा होईल? जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. नुसतं प्रभुजी प्रभुजी बोलल्याने आपला प्रवेश होणार नाही, तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे देवाच्या वचनाप्रमाणे वागतो त्याचा प्रवेश स्वर्गीय जीवनामध्ये होईल, असं देवाचं वचन म्हणतं. पुढे वाचा. त्या दिवशी पुष्कळ म्हटलेला आहे, म्हणजे खूप संख्येने लोक असे राहतील विश्वासू लोकांपैकी, ख्रिस्ती लोकांपैकी. त्या दिवशी पुष्कळ जण येऊन असं म्हणतील, प्रभू प्रभू प्रभो प्रभो आम्ही तुझ्या नावाने काय दिला? संदेश. काय दिला? आता मी काय देते?
संदेश देते. प्रभूजी, त्यावेळेस अनेक लोक येऊन म्हणतील जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल की प्रभूजी प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने काय दिला? संदेश दिला. हा, पुढे तुझ्या नावाने भूत काढली, हा, तुझ्या नावाने अद्भुत चिन्ह चमत्कार आम्ही केलेले आहेत. आम्ही लग्नांना चालतं केलं, आंधळ्यांना देखतं केलं, जो मेलेला व्यक्ती होता त्याला आम्ही जिवंत केलं, एड्सचा आजार बरा झाला, कॅन्सरचा आजार बरा झाला, टीबीचा आजार बरा झाला. आम्ही जी प्रार्थना केली ती प्रार्थना ऐकली गेली. अद्भुत चिन्ह चमत्कार आमच्या जीवनाद्वारे झाले. प्रभूजी, तू आम्हाला ओळखत नाहीस का? प्रभू काय म्हणतो? तेव्हा येशू म्हणतो, मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. मी तुम्हाला अजिबात ओळखत, तुम्ही मला ओळखतात. तुम्ही माझ्या नावानेच भूत काढली, माझ्या नावाने संदेश दिला, माझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले, कारण तुम्ही मला ओळखत होते, पण मी तुम्हाला ओळखत नाही. हा, पुढं, अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्या पुढून निघून जा. हालेलुया. कोणाच्या नावाने भूत काढली? कोणाच्या नावाने संदेश दिला? कोणाच्या नावाने चिन्ह चमत्कार केले? कोणाच्या नावाने लंगडे चालते केले? आणि आज तर आपण त्यांच्याच मागे जातो. हालेलुया. त्यांनाच म्हणतो प्रभू मी तुम्हाला ओळखत नाही. आपल्याला काय वाटतं माहिती का? नीट लक्ष द्या माझ्याकडे, खूप महत्वाचा भाग आहे. बायबल असं म्हणतं, प्रभू येशू म्हणतो, हा कोणता काळ आहे? कृपेचा काळ, शेवटचा काळ आहे. कोणता? शेवटचा. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं अगदी जवळ आहे. तुम्हाला माहिती का सध्या किती गरम होतं? आपल्या भागात एवढं गरम व्हायचं का? नाही. तुम्हाला माहिती का सूर्य आणि चंद्र परमेश्वराने का बनवला बरं? परमेश्वराने दिवसा प्रकाश देण्यासाठी सूर्य आणि रात्रीला प्रकाश देण्यासाठी चंद्र निर्माण केला. हालेलुया. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. परमेश्वराने दिवसा प्रकाश देण्यासाठी सूर्य आणि रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्र निर्माण केला. सूर्य आणि चंद्र हे तुम्हाला चटके देण्यासाठी निर्माण केले नाही. आता सध्या सूर्य काय देतोय आपल्याला? काय देते? चटके देत आहे. आदाम आणि हवेला परमेश्वराने निर्माण केलं आणि कुठे ठेवलं? एदेन. कोणत्या बागेत? एदेन. एदेन बागेमध्ये. कसे होते ते? टाय कोट घालून, स्वेटर बिटर घालून होते का? कसे होते? नग्न. बोला, कसे होते? नग्न होते. बायबल म्हणतं. हालेलुया. परमेश्वराने असं कुठंच म्हटलेलं नाही. नीट लक्ष द्या, इकडे तिकडे बघू नका. बायबलमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात असं कुठंच म्हटलेलं नाही की परमेश्वराने एदेन बागेमध्ये आदाम आणि हवेसाठी घर बांधलं. असं आहे का? ते घरात राहत नव्हते, ते उघड्यावर राहत होते. तरी सुद्धा अंगावर कपडे घालत, त्यांना थंडी वाजत, त्यांना ऊन लागत, त्यांना चटके बसत नव्हते. का? कारण सूर्य आणि चंद्र फक्त प्रकाश देण्यासाठी होते. हालेलुया. हालेलुया. त्यांना थंडी वाजत नव्हती, त्यांना चटके लागत नव्हते, त्यांना गरम होत नव्हतं, कारण त्यांच्या ठाई पाप नव्हतं. हालेलुया. तिथं मच्छर, डास, किडे काहीच नव्हतं. त्यांना उपद्रव देणारी एकही गोष्ट त्या ठिकाणी नव्हती, कारण आदाम आणि हवेच्या ठाई पाप नव्हतं. पण जसं पाप मनुष्यामध्ये शिरलं, त्या सूर्याचं काम होतं प्रकाश देणं. आता तो काय द्यायला लागला? कारण तुम्ही आणि मी त्याच लायकीचे आहोत. हालेलुया. आणि जसं जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आहे तसं सूर्याचं आता टेम्परेचर काय होत चाललं? वाढत चाललेलं आहे. ही तयारी होत आहे. कशासाठी? त्या शेवटच्या काळात 7 वर्षाचा जो काळ येणार आहे त्याच्यासाठी, की लोकांना करपून करपून मारून टाकण्यासाठी. हालेलुया. आरपोलद्वारे शिकलो होतो ना आपण, कसा मारेल? करपून, म्हणजे भाजून त्या ठिकाणी मारेल. डायरेक्ट नाही टेम्परेचर वाढू शकत ना प्रभू, म्हणून हळूहळू प्रॅक्टिस चाललेली आहे. राहायचंय का? राहायचंय का? मग आता तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा. ज्यांना राहायचं असेल त्यांनी प्रॅक्टिस करा. तव्यावर बसा रोज, गरम तव्यावर. हालेलुया. म्हणजे प्रॅक्टिस होईल, कारण त्यावेळेस तसेच भाजले जाणार आहेत. हालेलुया. जर तुम्हाला राहायचं नसेल तर तुम्हाला कोणी ओळखलं पाहिजे? येशूने. तुम्ही येशूला ओळखून फायदा? कोणी ओळखलं पाहिजे? येशूने. प्रभू म्हणतो की प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गीय जीवनामध्ये होणार नाही. ते म्हणतील की प्रभू तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूत काढली, तुझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले, तुझ्या नावाने रोग बरे केले, तुझ्या नावाने अद्भुत कार्य केलं. प्रभू म्हणतो अरे अनाचार करणाऱ्यांना तुम्हाला मी ओळखत, चला माझ्यापासून दूर व्हा. अरे त्याच्या अगोदर काय वाचलं आपण?
कोणाचा प्रवेश होईल स्वर्गात? हा काय काय? पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्याचा प्रवेश कुठे होईल? स्वर्गाच्या राज्यात. मग प्रभूची इच्छा नाही का तुम्ही संदेश द्यावा? पुढे वचनात काय लिहिलेलं आहे? ज्याने माझ्या नावाने संदेश दिला, ज्याने माझ्या नावाने भूत काढली, ज्याने माझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले, मग ही प्रभूची इच्छा नाही का? आहे. हालेलुया. ही प्रभूची इच्छा आहे. तरी प्रभू म्हणतो की यांचा होणार नाही. म्हणजे काय? की जे नुसते भूत काढतायत, जे नुसते चिन्ह चमत्कार करतायत, लक्षात ठेवा, तुमच्याद्वारे माझ्याद्वारे कार्य होतं म्हणून मी धार्मिक होत नाही. हालेलुया. देवाने दान दिलं, ती दान परत घेत नाही. समजा तुम्हाला पिंपळनेरच्या स्टँडवर भिकारी भेटला आणि त्या भिकारीने भीक मागितली तुमच्याकडे, तुम्ही त्याला 10 रुपयाची नोट काढून दिली आणि त्याने घेतली. परत दुसऱ्या दिवशी तुम्ही स्टँडवर आले आणि तोच भिकारी तुम्हाला दिसला, तुम्ही म्हणाल की मला 5 रुपये परत कर माझे, तर तो काय म्हणेल? माझ्यापेक्षा मोठा भिकारी तू आहे. हालेलुया. भीक दिलेली परत घेतो का? नाही. जाऊ द्या, ती गोष्ट बाजूला करा. चर्चमध्ये आपण दान टाकतो. हालेलुया. चर्चमध्ये आपण दान टाकतो. 50 रुपयाची नोट काढली आणि चर्चमध्ये टाकली एका रविवारी. पुढच्या रविवारी आलो आणि पास्टरला सांगितलं, पास्टर माझे 20 रुपये परत करा, मला 30 रुपये टाकायचे होते पण माझ्याकडे सुट्टे. हालेलुया. दान टाकलेलं परत घेतो आपण. तसंच आहे. ज्यावेळेस परमेश्वर देवाच्या आत्म्याचे दान देतो ना, चिन्ह चमत्कार करण्याचं दान, अन्य भाषेचं दान, हे काय आहेत? सर्व दान आहेत. काय आहेत? बोला, तोंडाने बोला, काय आहेत? दान. प्रगटीकरणाचं दान, अन्य भाषेचं दान, चिन्ह चमत्काराचं दान, रोग बरे करण्याचं दान, हे सर्व दान आहेत. दिलेलं दान परमेश्वर परत घेत नाही. आणि ते दान त्या व्यक्तीच्या जीवनात चालूच राहतं. जरी तो पापात पडला तरी दान चालू राहतं. बऱ्याचदा लुसिफर जो होता, ज्याला आज आपण काय म्हणून ओळखतो? सैतान. तो सैतान जो होता, तो स्वर्गामध्ये काय करायचा? आराधना. काय करायचा? आराधना करायचा. आज सुद्धा त्याचं दान काढलेलं नाही. एवढंच आहे, तो देवाची आराधना करायचा. आता पिक्चरचे गाणे म्हणतो. हालेलुया. आता कोणते गाणे म्हणतो? पिक्चरचे. संपूर्ण जगाला वेळ लावलेले आहेत. ख्रिस्ती तरुण मुलं आणि मुली सुद्धा ते कानामध्ये हेडफोन लावून देवाचे गाणे नाही ऐकत. कोणते गाणे ऐकतात? हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही हेडफोन लावून त्या पिक्चरचे गाणे ऐकतात, लक्षात ठेवा, देव तुम्हाला ओळखत, तुम्हाला फक्त लुसिफर ओळखतो. हालेलुया. कारण तुम्ही कोणाचं ऐकत आहात? कोणाची गाणी ऐकत आहात? लुसिफराचे गाणे ऐकतात ना. हालेलुया. बायबल असं म्हणतं, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात, असं देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात असं बायबल देवाचं वचन म्हणतं आणि माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात असं देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. 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 आता मला एक सांगा, जर तुम्ही देवाची वाणी ऐकतात आणि देवाची वाणी ओळखतात, तर तुम्हाला कळलं पाहिजे की कोणती वाणी देवाची आणि कोणती वाणी सैतानाची. हालेलुया. हालेलुया. आज मला एक सांगा, आजचे तरुण मुलं आणि मुली नेमकं कोणती वाणी ऐकून राहिले? कोणत्या वाणी ऐकायला त्यांना आवडतं? कोणाचा आवाज ऐकायला त्यांना आवडतं? हालेलुया. आणि आपण म्हणतो प्रभू 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 म्हणतो. प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गीय राज्यात होणार. प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याला मी स्वर्गात घेऊन जाणार नाही. हालेलुया. 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 तुम्ही प्रभूला ओळखतात का ते महत्वाचं नाही, तर प्रभू तुम्हाला ओळखतो का ते महत्वाचं आहे. आज आपली धार्मिकता, आपल्याला वाटतं मी धार्मिक आहे, आपल्याला वाटतं ही माझी धार्मिक, लोकांनी ठरवून घेतलेलं आहे मी चर्चला जायचं, ही माझी धार्मिकता आहे. काय? कुठे जायचं? दर रविवारी मी चर्चला जातो म्हणजे मी धार्मिक आहे. खोटं आहे, तसं काही नाही. हालेलुया. तुम्ही चर्चला 2 तास देवदूत बनून जातात, बाहेर आल्यानंतर परत भूत बनतात. हालेलुया. 2 तासासाठी दूत आणि बाहेर आल्यावर भूत. ही 2 तासाची धार्मिकता परमेश्वर असं नाही की रविवारच्या दिवशी प्रभू येशू येणार आहे तुम्हाला घेऊन जायसाठी, असं म्हटलंय का बायबलमध्ये? मी तुमची रविवारची भक्ती चालू राहील ना, त्याच वेळेस माझं येणं होणार आहे. मग आपण तर म्हणू प्रभू त्या 2 तासात तर आम्ही सर्व दूतच असतो. हालेलुया. आम्ही आमच्या पुड्या पण बाहेर काढून आलेलो असतो. आमच्या पुड्या बिड्या सगळ्या बाहेर असतात. काहीच चुकीचं आम्ही चर्चमध्ये घेऊन येत नाही, कारण आम्ही ते 2 तास देवाचे दूत असतो.
आराधना करतो, गाऊन नाचून ॲक्टोपॅड वाजवून अजून मस्त म्युझिकवर बापरे एवढी आराधना परमेश्वराची करतो. लक्षात ठेवा, त्या 2 तासात प्रभू तुम्हाला बघतच नाही. पहिली गोष्ट, तो तुम्हाला बाहेर बघतो. आपलं खरं रूप कुठं दिसतं? आपली धार्मिकता कशी, मी तुम्हाला सांगू का? बायबलमध्ये वाचा बरं, उत्पत्तीचं पुस्तक काढा, पहिला अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक. आपली धार्मिकता कशी आहे आणि देव तुमच्याकडून काय अपेक्षित करतो, वाचा. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय काढा आणि 6 आणि 7 वचन वाचा कोणीतरी. 6 आणि 7 वचन. त्या झाडाचे फळ खाणे. आता आदाम आणि हवा यांनी ज्या झाडाचं फळ खायला नको सांगितलं होतं त्या झाडाचं फळ खाल्लं. आता बघा काय झालं. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात खूप मनोहर होते, सुंदर होते आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. कोणती स्त्री? काय नाव तिचं? हव्वा. काय नाव? हव्वा. हव्वा जी होती तिने पाहिलं की ते सुंदर फळ आहे, खाण्यासाठी चांगलं आहे आणि दिसण्यास मनोहर आहे असं तिला वाटलं. पुढे. तेव्हा तिने त्याचं फळ काढलं आणि खाल्लं आणि आपल्या बरोबर जो आदाम होता तिचा नवरा त्या पतीसही ते दिले आणि त्यांनी खाल्ले आणि त्या दोघांनी काय केलं? पाप केलं. काय केलं? कारण देवाची आज्ञा त्यांनी मोडली. पुढं. तेव्हा खाल्ल्याबरोबर त्या दोघं उभयतांचे, आदाम आणि हवेचे डोळे उघडले आणि आपण काय आहोत त्यांना कळलं. नग्न आहोत. आता बघा, मी तुम्हाला सांगतोय, नीट लक्ष द्या की आपण आपली जी धार्मिकता असते ना कशी असते तुम्हाला सांगतो. आता बघा त्या ठिकाणी की त्यांना काय कळलं, आता आपण काय आहोत? नग्न. आपण काय घातलेले नाही? कपडे. आतापर्यंत पण ते नग्नच होते, पण त्यांना कळत नव्हतं कारण त्यांच्या ठाई पाप नव्हतं. त्यांनी आज्ञा मोडलेली नव्हती. जशी आज्ञा मोडली आणि पाप त्यांच्या जीवनामध्ये आलं, सैतान त्यांच्या जीवनामध्ये आला, सैतानाने लगेच दाखवलं, बघ तू काय आहे? नग्न आहे. तू नग्न आहे. त्यांची नग्नता त्यांना दिसायला लागली. मग पुढे. आता आदामाने हवेने काय केलं? अंजिराच्या झाडाची पानं तोडली आणि काय केली? त्यांनी काय केलं? अंजिराची पानं तोडली, अंजिराच्या झाडाची, आणि ती शिवली आणि कुठं बांधली? कमरेला. काय झाकण्यासाठी? नग्नता झाकण्यासाठी. काय झाकण्यासाठी? नग्नता. कसली पानं? अंजिराच्या झाडाची. झाडाचं पान तोडलं, किती दिवस हिरवं राहतं? किती दिवस हिरवं राहील? एवढं 4-5 दिवस. हालेलुया. आतापर्यंत ऊन लागत नव्हतं, पाप केलं, आता काय लागेल? आतापर्यंत सूर्य फक्त प्रकाश देत होता, पण आता पाप केला, आता सूर्य काय देईल? हालेलुया. आतापर्यंत पानं सुकत नव्हते कारण उष्णता नव्हती. आतापर्यंत एसी मध्ये राहत होते, पाप केलं, आता उष्णता सुरू होईल. मग विचार करा, पानं किती दिवस टिकतील? हालेलुया. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पान तोडा आणि ठेवा बरं बाहेर. किती वेळ राहील? संध्याकाळपर्यंत ते, कारण उष्णता तशी आहे. काय केलं त्यांनी? पानं तोडले, शिवले आणि आपल्या कमरेला बांधून घेतले. त्यांना वाटलं आमची नग्नता झाकली गेली. मनुष्य ना तात्पुरत्या स्वरूपात उपाय करतो. आमचं पाप झाकलं जावं म्हणून मी दशांश देतो, आमचं पाप झाकलं जावं म्हणून मी मिटिंगा घेतो, आमचं पाप झाकलं जावं म्हणून मी चर्चला जातो, आमचं पाप झाकलं जावं म्हणून मी गाणे म्हणतो, आमचं पाप झाकलं जावं म्हणून मी काहीतरी धार्मिक कार्य करण्याचा प्रयत्न करतो. मनुष्य पानं लावून फिरत आहे. आज बरेचसे ख्रिस्ती विश्वासणारे व्यक्ती फक्त पानं लावून फिरतात. त्यांना वाटलं आम्ही आमची नग्नता झाकली, आमचं पाप झाकलं जाईल हे केल्याने. मी दशांश दिलं तर माझं पाप झाकलं जाईल, मी दान दिलं माझं पाप झाकलं जाईल, मी मोठी मीटिंग केली माझं पाप झाकलं जाईल, मी गाणे म्हटले माझे पाप झाकले जातील, मी संदेश दिला माझं पाप झाकलं जाईल, मी प्रभूसाठी चिन्ह चमत्कार करत आहे माझं पाप झाकलं जाईल. लक्षात ठेवा, हा तुमचा कायमस्वरूपीचा उपाय नाही, तात्पुरता उपाय आहे. ते पानं थोड्या वेळाने गळून पडणार आहेत आणि परत तुमची नग्नता काय होईल? लोकांना दिसेल. हालेलुया. ज्या वेळेस त्यांनी पानं लावले आणि लपलेले होते, आता पुढं वाचा. हे झाली त्यांची धार्मिकता जी त्यांनी केली. आता 20 आणि 21 वचन वाचा.
आता आदामाने त्याच्या बायकोचं नाव हव्वा ठेवलं. ती सर्व जीवधारी जणांची माता होती. हा, आता परमेश्वर देवाची धार्मिकता बघा. परमेश्वर कसा उपाय करतो. परमेश्वर देवाने आदाम आणि हव्वा या दोघांना चर्मवस्त्र तयार केली असं म्हटलेलं आहे. हालेलुया. त्या दोघांसाठी कोणते कपडे तयार केले? चर्मवस्त्र म्हणजे चामड्याचे कपडे. कसले? चामड्याचे कपडे परमेश्वराने तयार केले. आणि त्या दोघांना म्हटलं, काय ते पानं लावून फिरून राहिले, ते पानं 2 दिवसात गळून पडतील. परत तुमची नग्नता त्या ठिकाणी दिसायला लागेल, तुमचं पाप दिसायला लागेल, त्याच्याने तुमची नग्नता झाकली जाणार नाही. चला, मी तुमच्यासाठी काय तयार करतो? चर्मवस्त्र तयार करतो, चामड्याची वस्त्र तयार करतो. चामडं खराब होत नाही. चामड्याची वस्त्र तयार करण्यासाठी परमेश्वराला काय करावं लागलं असेल हो? चामडं कसलं असतं? प्राण्यांचं. कशापासून तयार होतं चामडं? प्राण्यांच्या. जनावराच्या कातड्यापासून. कशापासून? जनावराच्या कातड्यापासून. जर त्यांना चामड्याची वस्त्र परमेश्वराने तयार केली, याचा अर्थ परमेश्वराने एखाद्या जनावराला तिथं मारलं, एका जनावराचं रक्त सांडलं त्या दोघांसाठी, आणि ते रक्त सांडून त्याचं चामडं उधळलं, आणि ते उधळून त्या दोघांना कपडे तयार करून घातले, आणि म्हटलं आता तुमची नग्नता झाकली जाईल. कारण पानांनी जास्त काळ झाकली जाणार नाही. लक्षात ठेवा, तसंच तुमचं आणि माझं पाप कायमस्वरूपी झाकलं जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडलं, त्याचं चामडं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उधळलं गेलं. म्हणून बायबल देवाचं वचन म्हणतं, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. हालेलुया. काय म्हणतं देवाचं वचन? येशू ख्रिस्ताला तुम्ही काय करा? परिधान करा. जसे कपडे घालतात तसं प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे तुमची पापांची नग्नता काय होईल? झाकली जाईल. हालेलुया. दान दशांश दिल्याने माझे पाप झाकले जाणार नाही. मोठमोठ्या मिटिंगा केल्याने माझे पाप झाकले जाणार नाही. मी संदेश देतो म्हणून माझी पाप झाकले जाणार नाही. जेव्हा मी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो तेव्हा माझी पाप झाकली जातात, आणि त्यावेळेस परमेश्वर मला ओळखतो. हालेलुया. 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 देवाने मला ओळखणं फार गरजेचं आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताला माझी ओळख असणं फार गरजेचं आहे. मी येशूला ओळखतो, काही कौतुक नाही. सैतान पण येशूला ओळखतो. मग तुमच्यात आणि त्या भूतांमध्ये काही फरक नाही. येशूने मला ओळखलं पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस जक्कय त्या झाडावर, उमराच्या झाडावर बसलेला होता, जक्कयाला फक्त येशू ख्रिस्ताला बघायचं. जक्कय येशूला ओळखत होता. जक्कयाने ऐकलेलं होतं येशू हा प्रभू आहे. जक्कयाने ऐकलेलं होतं येशू हा देवाचा पुत्र आहे. जक्कयाने ऐकलेलं होतं की येशूद्वारे चिन्ह चमत्कार होतात. जक्कयाची इच्छा एवढीच होती की एकदा तरी प्रभू येशू ख्रिस्ताला मी बघावं. आणि ज्या रस्त्याने प्रभू येशू ख्रिस्त जाणार होता, जक्कयाने तो रस्ता शोधून काढला. जक्कय त्या रस्त्यावर जाऊन उभा राहिला. जक्कयाने पाहिलं खूप गर्दी आहे, तो उमराच्या झाडावर चढून बसला. स्वतःचा मान सन्मान जक्कयाने बाजूला केला. हालेलुया. हालेलुया. स्वतःचा मान सन्मान काय केला? जक्कयाने बाजूला केला. कोणी मला काहीही म्हणू, पण मला आज प्रभू येशू ख्रिस्ताला बघायचं आहे. कोणी मला काहीही मनोकल, मला काही पडलेली नाही. मला फक्त तो प्रभू येशू ख्रिस्त बघायचा आहे. जक्कय त्या उमराच्या झाडावर जाऊन बसला. आता तुम्ही मला ओळखतात. माझं नाव काय आहे? इथं पण लिहिलेलं आहे. शिंदे सर म्हणतात मला. माहिती आहे ना? जे लोक मला ओळखतात, समजा वारसा बाजार आहे. कधी असतो वारसा बाजार? सोमवारी. वारशाच्या एखाद्या झाडावर जर मी असंच इनबिन करून बसून राहिलो वारसा बाजाराच्या दिवशी, तर तुम्ही काय म्हणाल? वेड लाग. हा, बोला ना. शिंदे सर काय झाले? हा, शिंदे सरांचं काय फिरलं? का 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 कारण चांगला सुटबूट घातलेला व्यक्ती, एक शिक्षक व्यक्ती त्या मांजरीच्या शाळेवरचा, आणि वारशा बाजारात कुठं जाऊन बसतो? हालेलुया. हालेलुया. इकडे बघा. जेव्हा मीटिंग मध्ये येतो आपण, असं मस्त सुटबूट घातलेला असतो. मला बसायला, खाली बसायला काय वाटते? आपण काय शोधतो? खुर्च्या. मी कुठं बसावं? खुर्चीवर. वाटतं की नाही? आमच्यासारख्यांना, तुम्ही बिचारे खाली बसले, तुम्हाला नाही म्हणत मी, माझ्यासारख्यांना काय वाटतं? आम्ही खाली बसायला आम्हाला लाज वाटते. एवढे सुटबूट घातलेलो, एवढे चांगले इन केलेले कपडे घातले, एवढं बुटं बिटं घालून आलो, आणि खाली कसं काय बसायचं? हालेलुया. तो बिचारा जक्कय भिकारी होता का? नाही. हा, दरिद्री होता का? नाही. बायबल असं म्हणतो तो काय होता? जकातदार होता. नुसता जकातदार नाही. वाचा लुकरूत शुभवर्तमान 21वा अध्याय. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जक्कय मुख्य जकातदार होता.
हालेलुया. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? जक्कय मुख्य नुसता जकातदार नाही, मुख्य जकातदार होता. त्याच्या हाताखाली अनेक जकातदार होते. म्हणजे केवढा पैसा असेल जक्कयाकडे, केवढं धन असेल. मग जक्कय फाटलेले कपडे घालत असेल का? हा, उत्तर द्या. फाटलेले कपडे घालत असेल का? नाही. मळके कपडे घालत असेल का? स्वस्त कपडे घालत असेल का? उंच पोशाख, अतिशय महागडे पोशाख त्या ठिकाणी जक्कय घालत असेल. असे उंच पोशाख घालून जक्कय कुठे बसला? झाडा कसल्या झाडावर? उंबराचं. स्वतःचा मान सन्मान प्रतिष्ठा जक्क्याने धुळीस मिळवली. कोणासाठी? येशूसाठी. कोणासाठी? येशूला बघण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. येशूला पाहण्यासाठी जक्कयाने स्वतः अपमानित झाला आणि त्या उंबराच्या झाडावर जाऊन बसला. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या उंबराच्या झाडापाशी जाऊन उभा राहिला आणि म्हणतो, जक्कया खाली उतर, मला तुझ्या घरी. येशू जक्कयाला ओळखत होता. हालेलुया. येशू जक्कयाला ओळखत होता. जक्कयाला वाटत होतं फक्त मीच येशूला ओळखतो, पण जक्कयाला हे माहिती नव्हतं की येशू सुद्धा मला ओळखतो. हालेलुया. हालेलुया. येशूने जक्कयाला कसं ओळखलं माहिती का तुम्हाला? कारण जक्कयाने येशूसाठी नम्र झाला. जक्कय येशूसाठी अपमानित झाला. जक्कयाने विचार केला नाही लोक मला काय म्हणतील. जक्कयाने विचार केला नाही लोक माझी छितू करतील. जक्कयाने विचार केला नाही मी एवढा श्रीमंत मनुष्य आहे, मी कसं काय त्या उंबराच्या झाडावर जाऊन बसू. जक्कयाने स्वतःचा मान सन्मान धुळीस मिळवला आणि जक्कय प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्या ठिकाणी वर जाऊन त्या उंबराच्या झाडावर बसला. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून स्वतः येशू जक्कयाजवळ जातो आणि म्हणतो, जक्कया खाली उतर, मला तुझ्या घरी यायचं आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्ही ते वचन वाचतात ना, नीट वाचा घरी गेल्यानंतर, तिथं असं म्हटलेलं आहे लुक शुभवर्तमानामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त यरीहोहून पुढे जात होता. आता वेळ नाही, मी वाचायला नाही लावत. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? पहिल्या वचनात काय म्हटलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त यरीहोहून पुढे जात होता. त्याला पुढे जायचं होतं. येशूने ठरवलं नव्हतं की मला यरीहोमध्ये राहायचं आहे. पण जेव्हा येशूने जक्कयाचा विश्वास पाहिला, जेव्हा येशू ख्रिस्ताने पाहिलं की एक व्यक्ती असा आहे की जो माझ्यासाठी एवढा नम्र झाला की तो त्या ठिकाणी उंबराच्या झाडावर जाऊन बसलेला आहे, येशूने त्याचा प्लॅन बदलला. हालेलुया. येशूने त्याची योजना बदलली. येशू जक्कयाजवळ आला आणि काय म्हणतो? जक्कया खाली उतर, मला आज तुझ्या घरी यायचं. उतरायचं आहे. हालेलुया. तिथं शब्द नीट वाचा. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? मला आज तुझ्या घरी उतरायचं आहे. हालेलुया. उतरणं म्हणजे काय? मुक्कामी राहायचं आहे. हालेलुया. एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण उतरतो हा शब्द वापरतो ना, याचा अर्थ होतो मला त्या ठिकाणी मुक्कामी राहायचं. येशू यरीहो पासून पुढे जाणार होता. जक्कयाचा विश्वास पाहून येशू त्या ठिकाणी मुक्कामी राहिला त्याच्या घरी. हालेलुया. 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 जक्कय म्हणतो, प्रभूजी थांब, पहिले मी ज्या लोकांचं लुबाडलेलं आहे त्यांना परत करतो, ज्यांच्याकडून चोरून लबाडून घेतलेलं आहे त्यांचं परत करतो, आणि माझं अर्ध द्रव्य अर्ध धन मी कोणाला देऊन टाकतो? गोर गरीब आणि दरिद्री आहेत त्यांना देऊन टाकतो. मग प्रभू तू माझ्या घरी ये. हालेलुया. जक्कयाला येशूने सांगितलं का की हे देऊन टाक? असं नाही. जक्कयाचं मन बदललं. हालेलुया. जक्कयाचं जीवन बदललं. जक्कयाचे विचार बदलले. जक्कयाचा स्वभाव बदलून गेला फक्त येशू ख्रिस्ताला पाहिल्यानंतर. जेव्हा जक्कयाला कळलं की येशू सुद्धा मला ओळखतो, जेव्हा जक्कयाला कळलं आज येशू माझ्या घरी येणार आहे, काय आपल्याला असा आनंद होतो की प्रभू माझ्या घरी यावा. जेव्हा तुम्हाला आनंद होईल ना, तुमचं जीवन बदलून जाईल. आपण म्हणतो, प्रभू एवढं महागडं चर्च बांधलं, कशाला आमच्या घरी येतो? या चर्चमध्येच राहा. हालेलुया. काय म्हणतो आपण? प्रभू दर रविवारी आम्ही तुला भेटायला येतो, आमच्या मागं काही येऊ नको, आमचं घर कुडाचं आहे. प्रभू तू दर रविवारी आम्ही तुला भेटायला येतो, आमच्या मागं काही येऊ नको, कारण आठवडाभर घरी जाऊन आम्हाला एकमेकांना शिव्या द्यायच्या असतात, तू कुठं आमच्यामध्ये राहतो. प्रभू आमच्या मागं काही तू येऊ नको, आम्हाला चोऱ्या लबाड्या करायच्या असतात, 2 नंबरचा पैसा कमवायचा असतो, काय तू आमच्या मागं येऊन अजून फसून जाशील आणि म्हणशील कसं काय यांच्या मागं आलो, त्यापेक्षा तू चर्चमध्ये राहा, पुढच्या रविवारी येईल तुला परत भेटायला. प्रभूला म्हणतो, प्रभू आमच्या मागं काही येऊ नको, परत जाऊन त्या ठिकाणी इथून चर्चमध्ये गेल्याबरोबर तलप लागलेली आहे दारूची, आता जाईल मी अड्ड्यावर आणि त्या ठिकाणी दारू पिल, तेव्हा कुठेतरी बरं वाटेल, कारण कारचा उतार अजून मारलेला, डोकं जड झालेलं आहे. कुठं माझ्या मागे येतो, आता मला भट्टीवर जायचंय, पुढच्या रविवारी येईल तुला उतरल्यावर परत भेटायला. हालेलुया. म्हणून जीवन बदलत नाही, म्हणून आपण जसे आहोत तसेच राहतो. तुम्ही ओळखतात हो येशूला, येशू आपल्याला ओळखतो का? हालेलुया. पुढी बाहेर काढून आणल्यावर आपली धार्मिकता होत नाही.
जुनं जीवन फक्त बाहेर सोडून येतात तुम्ही मोटरसायकलवर येतात, मोटरसायकल बाहेर लावतात आणि चर्चमध्ये जेव्हा जातात ना, सैतान डबल सीट आलेला असतो बसून तुमच्या माग, आणि तो सैतान म्हणतो जा लवकर चर्चला जाऊन ये, मस्त गाणे बिणे म्हण तिथं जाऊन, कारण सैतानाला माहिती आल्यावर तू परत माझाच आहे. तो मोटरसायकलवर तुमची वाट बघत बसतो. नवरा बायको येतात चर्चला, त्याच्यामध्ये सैतान बसलेला असतो टेबल सीट, आणि त्या दोघांना म्हणतो पटकन जा चर्चमध्ये आणि जाऊन साक्ष भिक्षा द्या, देवाने माझ्या जीवनात काय कार्य केलं, दान बिन द्या, दशांश द्या, गाणं म्हणा, टाळ्या वाजवा, खुदा नाचा, हात हलवा, थरथर करा, आणि परत बाहेर या आणि घरी आल्यावर मग तुम्हाला दाखवतो काय करायचं. हालेलुया, हालेलुया. आज हीच परिस्थिती आहे. सैतान तुमच्या सोबत येतो, फक्त चर्चमध्ये येत नाही, बाहेरच थांबतो गंमत बघत, कारण त्याला माहिती आहे यांचं काही होणार, कारण यांना येशू काही ओळखत, हे येशूला ओळखतात. त्याचा सैतान म्हणतो मी पण येशूला ओळखतो, तू काय कौतुक करतो. हालेलुया. तुझ्यापेक्षा जास्त तर मी ओळखतो. सैतान तुमच्यापेक्षा जास्त येशूला ओळखतो. हालेलुया. हे बायबल जे आहे ना, हे बायबल जेवढं तुम्हाला पाठ नाही तेवढं सैतानाला पाठ आहे. या बायबलच्या वचनाद्वारे तो येशूची परीक्षा घेतो. तुम्हाला आणि मला सोडेल का? हा, येशूची परीक्षा 3दा घेतली सैतानाने, वचनाप्रमाणे घेतली. तुम्हाला आणि मला सोडेल का सैतान? हा, त्याला बायबल पाठ. आपल्याला तर बायबल पाठ नाही. कोणाला रिकामा टाइम आमच्याकडे नाही. आपली गंमत कशी माहिती का? नवीन लग्न जेव्हा होतं ना, नुसतं लग्न ठरू द्या, लग्न नीट बघा माझ्याकडे, लाजू नका. लाज वाटायला पाहिजे नंतर, आपल्याला ती नंतर वाटू द्या. मी काय सांगतो बघा, नवीन लग्न ठरलं ना तर मुलगा मुलीला काय करतो, एक छोटासा मोबाईल. सध्याच्या काळामध्ये काय करतो, कितीही भिकारी असला ना तरी सुद्धा तो कामाला जाईल, पण 1500 रुपयाचा तरी मोबाईल तिला घेऊन देईल. भले एक टायमाचं कमी खाईल, पण तिला रिचार्ज करून देईल, आणि रोज कमीत कमी 5 तास तिच्याशी काय करेल, गप्पा करेल. केव्हा? जेव्हा लग्न ठरतं तेव्हा. लग्न होईपर्यंत नित्यक्रम चालतो. रात्रीची झोप नाही, दिवसा काम नाही, फक्त याला एकच रिकामं काम की 4 आणि 5 तास फक्त त्या मुलीशी काय करायचं, बोलायचं. एवढं प्रेम उतू जातं, एवढं प्रेम उतू जातं, तिला वाटतं खरंच मला देव माणूस भेटला. हालेलुया. काय वाटतं तिला, खरंच मला कोण भेटला. एवढं प्रेम आजपर्यंत माझ्यावर कोणीच केलं नाही. 5-5 तास गप्पा फोनवर. मग काय होतं, लग्नाची तारीख येते, लग्न होतं. लग्न झालं का पहिल्या दिवसापासून 8 दिवसापर्यंत लाडच लाड. तुला काय पाहिजे, तुला काय आवडतं, चल आपण तिकडे जाऊ, चल तिकडे फिरायला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. 1 आठवडे 2 आठवडे असाच टाइमपास. आणि मग जसा 1 महिना उलटतो, ती बिचारी तिच्या घरी जाते आणि तिकडून परत येते. आल्यानंतर सगळे वारे बदललेले असतात. हालेलुया. आल्यानंतर काय, वारे बदललेले असतात. घरून फोन करते नवऱ्याला, रिंग जातीचे उचलायला तयार नाही. जेमतेम 4दा फोन केल्यावर एकदा फोन उचलला, लगेच म्हणतो अगं मी थोडा कामात आहे, नंतर फोन कर. हाच तो आहे जो किती तास बोलत होता. हाच तो आहे जो म्हणायचा चल तुला फिरायला घेऊन जातो. हाच तो आहे. आता सगळ्या गोष्टी बदलून गेल्या. तुमचं आणि माझं बऱ्याचदा प्रभूच्या बाबतीत तेच होतं. नवीन विश्वासात येतो, प्रभू तुझ्यासाठी मी हे करेल, तुझ्यासाठी ते करेल, तुझी सेवा करेल, तुझ्यासाठी जीव देईल, तुझ्यासाठी मरून जाईल, तुझ्यासाठी रक्त सांडेल, हे करेल ते करेल. आणि थोडे दिवस होऊ द्या. प्रभूने आरोग्य दिलं होतं ना तेव्हा, प्रभूने प्रार्थना ऐकली होती ना तेव्हा, म्हणून प्रभूसाठी हे करल ते करल, प्रभू असं करल तसं करल. एकदा काम निघू द्या, प्रभू तू कोण आणि मी. वाचा प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, त्या ठिकाणी मला वाटतं 3रा अध्याय, इफिसकरास मंडळीस प्रभू काय म्हणतो. प्रगटीकरणाच्या पुस्तकात जास्त वेळ बोलणार नाही, आता थोडक्यात संपवेल, पण वाचून घेऊ, गरज आहे. इफिस मंडळीस त्या ठिकाणी देवाचा दूत काय म्हणतो बघा. सॉरी 2रा अध्याय वाचा बरं, पहिल्या वचनापासून. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. हा तो परमेश्वर काय म्हणतो, हा तुझी कृत्य. आता नीट ऐका, इफिस मंडळीला देवाचा दूत म्हणतो तुझी कृत्य, तुझी काम, हा तुझे श्रम, तुझा धीर,
हे सर्व मला ठाऊक आहे. बघ परमेश्वराचं वचन काय म्हणतं, तुझी कामं मला माहिती आहेत, तू किती श्रम गेले मला माहिती आहेत, तू किती कामं केले माझ्यासाठी मला माहिती आहेत. हा पुढं, तुला दुर्जन आवडत नाही, तू पापी लोकांसोबत बसत पण नाही, तू दारू पिणाऱ्यांसोबत वेळ नाही घालवत, हे मला माहिती आहे. पुढं, जे खोटे संदेष्टे आहेत हा त्यांना पण तू ओळखतो. हा हा तुझ्या अंगी धीर आहे. माझ्यासाठी तू काय सहन केलं, दुःख सहन केलं, असं देवाचं वचन म्हणतं. प्रभू बघा या ठिकाणी ना इफिस मंडळीस प्रभू पहिले कौतुक करत आहे. तू श्रम केले, माझ्यासाठी कष्ट केलं, माझ्यासाठी एवढे कामं केले, तू खोट्या संदेष्टांना ओळखलं, माझ्यासाठी खूप दुःख सहन केलं रे तू. पुढे प्रभू काय म्हणतो आता, हा तरी तू खचून गेला नाहीस. हा हा आणि मग प्रभू हळूच म्हणतो, तरी मी तुला सांगतो, तू आपली पहिली प्रीती काय केलेली आहे, सोडलेली आहे. ह्या विषयी तुला दोष देणं मला प्राप्त आहे. आता पुढे वाचा. हा हा आता काय म्हणतं देवाचं वचन, म्हणून तू कुठून पतन पावला, कुठून पापामध्ये पडला याची आठवण कर, पश्चाताप करून आपली काय कर, पहिली कामं कर, पहिली कृत्य कर, असं देवाचं वचन त्या ठिकाणी म्हणतं. हा तू जर पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन, तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकेल. म्हणजे देवाचा आत्मा जो तुमच्या ठाई ठेवलेला आहे, देवाचं वचन म्हणतो मी त्याला काढून टाकेल. हा हा बस ठीक आहे, तुझी समई मी तुझ्या ठिकाणावरून काढून टाकेल. लक्षात ठेवा, प्रभू दोष देतो, तू पहिली प्रीती सोडलेली आहे. हालेलुया. नवरा बायको जसं एकमेकांवर पहिलं प्रेम करत होते ना लग्नाच्या अगोदर आणि नवीन लग्न झाल्यावर, तेच प्रेम आज प्रभू तुमच्याकडून पाहू इच्छितो. हालेलुया. नवीन विश्वास ठेवला प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा आत्म्याने भरलेले होते ना प्रियांनो, आज तेच प्रभू तुमच्याकडून अपेक्षित करत आहे. आपलं काय असतं माहिती का, आज खूप मला नवीन काहीतरी अनुभव आला परमेश्वराचा, असं तसं खूप भावनिक होऊन जातो आपण, आणि थोड्या दिवसांनी आपण परत हळूहळू हळूहळू हळू विझून जातो. प्रत्येक दिवस देवाचं वचन म्हणतं, आत्म्यात बलवान होत जा. हालेलुया. आत्म्यात बलवान होत जा, ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रियांनो लक्षात ठेवा, प्रत्येक प्रभुजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही. तो जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो, जो माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो, ज्याला माहिती की माझ्या पित्याला काय आवडतो, जो तसं वागतो ना, त्याचाच प्रवेश कुठं होणार आहे, स्वर्गीय जीवनामध्ये. हालेलुया. स्वर्गीय राज्यामध्ये. एक शेवटचं वचन वाचू, मत्तई कृष्णवर्तमान 6 अध्याय 33 वचन. मत्तई 6 आणि 33. हा आता नीट लक्ष द्या. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य, हा आता त्याचे नीतिमत्व हा शब्द आलेला आहे, पण ह्या भाषांतरामध्ये बायबलमध्ये धार्मिकता हा शब्द आहे. हालेलुया. हिंदी ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा धार्मिकता हा शब्द आलेला आहे. परत एकदा वाचा आणि नीतिमत्वाच्या जागी धार्मिकता शब्द वापरा. हा तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. बायबल काय म्हणतं, त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता. तुमची धार्मिकता नाही, जे आपल्याला वाटते ही माझी धार्मिकता आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं, त्याचेच राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. आपण आपले राज्य आणि आपल्या धार्मिकतेसाठी जगतो. हालेलुया. आज बरेचसे ख्रिस्ती व्यक्ती जगातल्या राज्यासाठी प्रयत्न करतात, जगातल्या खुर्चीसाठी प्रयत्न करतात, जगातल्या सन्मानासाठी प्रयत्न करतात, जगातल्या पदासाठी प्रयत्न करतात, जगातलं राज्य मला मिळावं याच्यासाठी प्रयत्न करतात. अहो बायबल स्पष्ट म्हणतं, तुमचं राज्य या जगाचं नाही. ख्रिस्ती व्यक्ती इलेक्शनला उभा राहतो ना, बायबल स्पष्ट म्हणतं, तुमचं राज्य ह्या जगाचं नाही. मग बायबल म्हणतं की जो ह्या जगाशी मैत्री करतो तो माझ्याशी काय करतो, वैर करतो. जगाशी मैत्री ही परमेश्वराशी काय आहे, वैर आहे. आणि आपल्याला कसली हौस आहे, जगाचं राज्य मिळवण्याची. मला आमदार व्हायचं, मला खासदार व्हायचं, मला पंचायत समिती सदस्य व्हायचं, मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं. हे देवाचं राज्य आहे का, हे कोणाचं राज्य आहे,
जगाचं. बायबल काय म्हणतं? तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यासाठी झटा. आणि कोणाची धार्मिकता? त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, तुमची नाही. दान दशांश देण्याची धार्मिकता नाही, नुसतं चर्चला जाण्याची धार्मिकता नाही, नुसतं ख्रिस्ती जीवन तुम्हाला वाटतं की मी जगतो, नुसतं गाणं म्हणतो तुम्हाला वाटतं मी आराधना करतो, ती धार्मिकता नाही. जी परमेश्वराची धार्मिकता आहे ती मिळवण्यासाठी झटा, असं बायबल देवाचं वचन म्हणतं. जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच प्रवेश कुठं होईल? स्वर्गीय जीवनामध्ये होईल. हालेलुया. प्रत्येक प्रभुजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गीय जीवनात होणार नाही. प्रियांनो, झोपेतून उठा. काही ना ढोंग करून पडलेले आहेत. जो खरंच झोपलेला असतो त्याला हलून हलून उठवता येतं. जो नुसता झोपेचं ढोंग करून पडलेला असतो ना त्याला उठवता येत नाही. तो डोळेच उघडत का? कारण त्याला झोप नाही लागलेली, तो मुद्दामून डोळे खट्ट दाबून पडलेला आहे. बरेचसे ख्रिस्ती व्यक्ती आज नुसते ढोंग करून पडलेले आहेत. प्रियांनो, झोपेतून उठण्याची वेळ आलेली आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आहे. तो प्रत्येकाला घेऊन जाणार नाही. लोकांना वाटतं हे मंडळ्या, ह्या संस्था ह्या फक्त जगात राहणार आहेत. लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला घेऊन जायला येणार आहे. हालेलुया. जेव्हा तुम्हाला लोक विचारतात ना, का रे बाबा कुठला? मी ना फिलाडेल्फिया मंडळीचा, मी ना अल्फा मंडळीचा, मी ना इंडियन नॅशनलचा. प्रभूचा कोण आहे? तू तर इंडियन नॅशनलचा आहे, प्रभूचा कोण आहे? तू अल्फाचा आहे, मग प्रभूचा कोण आहे? तू फिलाडेल्फियाचा आहे, मग प्रभूचा कोण आहे? हालेलुया. मी टीमचा, मी टिकचा, मग प्रभूचा कोण आहे? प्रभू घेऊन जाईल का तुम्हाला? कारण आपण तर आपल्या संस्थांमध्ये अडकलेलो आहोत. हालेलुया. तिथं जाऊन पण तुम्ही संस्थाच टाकाल की प्रभू आमचा पार्ट वेगळा कर, आम्हाला वेगळं ठेव. आमचं नाही अल्फावाल्यांचं जमत, आमचं नाही या मिशनवाल्यांचं जमत नाही. प्रभू म्हणेल तिथं पण प्रभू तुमच्यासाठी वेगळे चर्च बांधेल का? हालेलुया. इथंच आपलं जमत नाही, तिथं जमेल का? हे आपल्या डोक्यात घुसलेलं आहे की मी अल्फाचा, मी फिलाडेल्फियाचा, मी टिक्सचा, मी टीमचा. मला जोडे मारा, पण जे सत्य आहे ते तुम्हाला सांगेल. कारण या संस्थावर जाणार नाही. या लोकांना वाटतं नाही मला संस्थेशी जोडून राहावं लागतं. का? कारण मेल्यानंतर मला कुठं जागा पाहिजे? कब्रस्थानामध्ये. याला मेलेल्याची चिंता आहे. अरे फेकू द्या त्या मेलेल्या शरीराला, गटारीत फेकू द्या, काहीच पडलेलं नाही परमेश्वराला. मेलेल्या शरीरावर देवाचं वचन म्हणतं तो जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा नाही. हालेलुया. तुमचं शरीर जाळून टाकतात का, पुरून टाकतात का, फेकून देतात, प्रभूला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुमचा जो आत्मा आहे ना त्या आत्म्याशी प्रभूला घेणं देणं आहे. हालेलुया. लग्न करायचं म्हणून चर्चला जातो. वा रे वा, ख्रिस्ती जीवन. हालेलुया. ख्रिस्ती बायको भेटावी म्हणून चर्चला जातो. हालेलुया. प्रत्येकाचे फंडे वेगळे आहेत प्रियांनो ख्रिस्ती जीवन. कोणाला ख्रिस्ती बायको पाहिजे, कोणाला ख्रिस्ती नवरा पाहिजे, कोणाला बायबल ट्रेनिंगला जायचं. कशासाठी? आता काहीच कामं धंदे करता येत नाही म्हणून मला पास्टर बनायचं. पास्टर हे काम नाही. हालेलुया. पास्टर ही नोकरी नाही, हा व्यवसाय नाही, पाचारण आहे. हालेलुया. काहीच भेटत. मी लाख बायबल ट्रेनिंग केलं 4 महिने जाऊन किंवा 4 वर्ष जाऊन, पण जर देवानेच मला पाचारण केलेलं नाही ना माझं बायबल. आज अनेक बायबल ट्रेनिंग झालेले व्यक्ती इंग्लिश मीडियम मध्ये शिकवत आहेत. हालेलुया. सत्य परिस्थिती आहे. बायबल ट्रेनिंग केलं आणि तिथं इंग्लिशचं ज्ञान घेतलं ना आता काय करतात? इंग्लिश मीडियम मध्ये काय करतात? शिकवतात. याच्यासाठी बायबल ट्रेनिंग केलं का? कारण तुमचं पाचारणच नव्हतं. तुम्ही कितीही बायबल ट्रेनिंग करा, काहीच फायदा नाही. आम्ही कोणतं बायबल ट्रेनिंग केलं तरी घसा फाडून फाडून देवाचं वचन का शिकवत आहे? कारण या गाढवाला कोणी निवडलं? कोणी निवडला? आम्ही स्वतःला पास्टर म्हणतच नाही. आम्ही काय आहोत? प्रभूचं गाढव. काय स्पष्ट लाज नाही वाटत मला सांगायला, मी प्रभूचं काय आहे? गाढव. येशू याच्यावर बसलेला आहे तोपर्यंत मला इज्जत आहे, तोपर्यंत मला मान आहे, तोपर्यंत मला सन्मान आहे. येशू उतरून गेला ना मी परत गाढव होऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. लक्षात ठेवा प्रियांनो, जोपर्यंत प्रभू पाचारण करत नाही तुमचं पाचारण व्यर्थ आहे. तुम्ही नाही निवडू शकत की मला सेवक व्हायचे. प्रभूने निवडलं पाहिजे की तुम्हाला सेवक करायचे की नाही. हालेलुया. बायबल म्हणतो तू नाही बोलला ना तर धोंडे ओरडतील. हालेलुया. माझी साक्ष आहे, मला 2 मिनिटं स्टेजवर बोलता यायचं नाही. असं बोलता नाही यायचं मला, तोंडी काय पण. त्या प्रभूने या दगडाला घडवलं, त्या प्रभूने या दगडाला वाचा दिली. आज 1-1 तास बिना बायबल बघता बोलू शकतो.
हे माझ्या बुद्धीचं नाही, माझ्या प्रभूने या गाढवाला ज्ञान दिलं. हालेलुया. त्या बालामाला अक्कल देण्यासाठी प्रभूने कोणाला वाचा दिली? गाडी. गाढवीला. हालेलुया. ती गाढवी बोलायला लागली, अरे बालामा, तू तर देवाचा अभिषिक्त आहेस ना, तुला तर देवाचं पाचारण आहे ना, तुझ्याशी तर परमेश्वर स्वतः बोलतो ना, तू आजपर्यंत देवाची वाणी ऐकलीस आणि आज तुला दिसत नाही की समोर जो देवदूत उभा आहे त्याच्या हातामध्ये तलवार आहे, हे तुला दिसत नाही का? मी गाढवी असताना मला कळतंय, तू तर देवाचा दास असताना तुला कळत नाही. हालेलुया. आज आमच्यासारख्या गाढवांना जे दिसतं ते देवाच्या सेवकांना का दिसत नाही आम्हाला कळत नाही. आम्ही गाढवच आहोत. आम्ही स्वतःला देवाचे दास म्हणून घेण्याची सुद्धा योग्यता ठरवत नाही. पण ह्या गाढवांद्वारे प्रभू आज बोलत आहे, कारण गरज आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, बायबल देवाचं वचन म्हणतं, अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. कशामुळे? अज्ञानामुळे. वचनाचं ते ज्ञान आज देणं गरजेचं आहे. तुमचे आजार बरे झाले आणि तुम्ही किती एड्स मधून बी बरे झाले ना आणि तुमचं पाप निघालं नाही, काय उपयोग आहे मला सांगा? बायबल काय म्हणतं? तुझा एक हात घेऊन कुठे जा? स्वर्गात जा. तुझा एक पाय घेऊन कुठे जा? तुझा एक डोळा घेऊन कुठे जा? म्हणजे काय? तू अपंग झाला तरी चालेल, पण कुठे जा? स्वर्गात. तू एड्स मध्ये मेला तरी चालेल, पण कुठे जा? स्वर्गात. तू कॅन्सर मध्ये मेला तरी चालेल, पण कुठे जा? स्वर्गात. आपलं तसं नाही. प्रभू माझा कॅन्सर बरा कर. काय? या 60 वर्ष मला सुखाने जगू दे, नंतर नरकात मी भोगून गेली, माझं काय करायचं? हालेलुया. आपल्याला 60 वर्षाची चिंता आहे, अनंतकालिक जीवनाची चिंता. माझा आजार कर देव, बरा कर देवा. प्रभू म्हणतो ठीक आहे, बरा करतो बाबा, एवढाच तू विनवण्या करतोय तर. आजार विश्वासाने बरे होतात. कशाने बरे होतात? त्या रक्तस्रावी स्त्रीने येशूच्या कशाला स्पर्श केला? फक्त वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला. तिच्या विश्वासाने ती बरी झाली. हालेलुया. आजार तुमच्या विश्वासाने बरे होतात, लक्षात ठेवा. पण त्या बरे झालेल्या आजारामुळे तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. भले आजारी राहा, पण येशूला सोडू. मी म्हणत नाही तुम्ही आजारातच मरा, तो तुमचा विश्वास आहे. आम्ही विश्वास ठेवतो. आज मला सेवेला 11 वर्ष झाली, एक पण इंजेक्शन घेतलेलं नाही. डॉक्टरला पैसे दिले, माझ्यासाठी अजिबात दिले नाही. सलाईन लावली नाही. दरवर्षी आजारी पडायचो त्याच्या अगोदर. दरवर्षी मला इंजेक्शन किंवा सलाईन लावावी लागायची. पण जेव्हापासून प्रभूची सेवा सुरू केली आहे, मी आजपर्यंत इंजेक्शन घेतलं नाही. हा विश्वास आहे माझा. हालेलुया. प्रभूसाठी चालतो, प्रभूसाठी जगतो, प्रभूसाठी सेवा करतो. रात्र पहाट आम्ही केव्हाही प्रभूसाठी तयार असतो. प्रभू आम्हाला सांभाळतो. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, तुम्ही त्याची राज्य, त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. मागण्याची गरज पडणार, या गोष्टी मागून येतील. देवाचं वचन म्हणतं मागण्याची सुद्धा गरज नाही. पण आपण ते राज्य आणि धार्मिकता कोणाला पडलेली आपल्याला? हालेलुया. आम्हाला आरोग्य दे प्रभू, 60 वर्ष सुखाने जगू दे, नंतरचं बघ दे काय करायचं. काही ख्रिस्ती लोक म्हणतात सर्वच जर स्वर्गात जातील मग नरकात कोण जाईल म्हणे. बाकीच्यांना काळजी काय? नरकामध्ये रिकामं राहायला नको, तिथं पण कोणीतरी पाहिजे. म्हणून काही लोक म्हणतात सगळेच जर स्वर्गात जातील तर नरकात कोण जाईल. हे कोण आहेत माहिती का असे बोलणारे? ज्यांना नाशासाठीच निवडलेलं आहे. हालेलुया. तो यहुदा होता ना, यहुदा इस्कारियोत, त्याच्यासारखे. लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही येशूला ओळखतात खरं आहे, त्याच्याने काहीच फायदा नाही. येशूने तुम्हाला ओळखलं पाहिजे, असं जीवन जगा. आणि येशू फक्त त्यांना ओळखतो जे त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतात. हालेलुया. चिन्ह चमत्कारांच्या मागच धावू नका. मी म्हणत नाही तुम्ही अपेक्षा करू नका, करा, कारण ते देवाचं सामर्थ्य आहे. ते चिन्ह आहेत फक्त. काय आहेत? चिन्ह की येशू जिवंत आहे, बस, त्याच्यावर काहीच नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे पाप क्षमा. सर्वात महत्वाची गोष्ट आहे तारण. सर्वात महत्वाची गोष्ट आहे सार्वकालिक जीवन. ह्याचसाठी येशू आला. बरं करण्यासाठी, चिन्ह चमत्कार करण्यासाठी आणि जादूचा प्रयोग करण्यासाठी येशू आला नाही. आज बरेचसे सेवक फक्त तेच करतायत. लोकांना पापांची जाणीव करून देत नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. हालेलुया. प्रियांनो, ज्ञान हेच आहे देवाचं भय धरणं, की परमेश्वराचं भय माझ्या जीवनामध्ये असेल. मग भले मी आजारात मेलो चालेल, पण मला सार्वकालिक जीवन पाहिजे. कारण लक्षात ठेवा, आजार फक्त ह्या जगात आहे. तिथं स्वर्गात आजार, स्वर्गात दुःख, स्वर्गात क्लेश नाही. स्वर्गात कोणताच त्रास नाही. त्या स्वर्गासाठी जीवन जगा. हालेलुया. त्या स्वर्गासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करा. स्वर्गीय गोष्टींकडे वेळ जास्त होतोय ना, स्वर्गीय गोष्टींकडे चित्त लावा. हालेलुया.
मला 9:30 पर्यंतच बोलायचं होतं, पण देवाच्या आत्म्याने काही गोष्टी दिल्या. प्रभूची स्तुती असो. बायबल देवाचं वचन म्हणतं, प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गीय राज्यात होणार नाही. तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, केवळ त्याचाच प्रवेश स्वर्गीय राज्यात होईल. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. आपण डोळे झाकू आणि प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद माझ्या देवा, मी तुझी स्तुती करतो. अद्भुत रीतीने तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस परमेश्वर पिता. आमच्या चुका, आमच्या उणिवा, आमच्या कमतरता तू आम्हाला दाखवलेल्या आहेत परमेश्वर पिता. केवळ ऐकणारे नाही, पण तुझ्या वचनाप्रमाणे चालणारे आम्हाला कर. आमचं कठीण हृदय तोड परमेश्वर पिता. आणि प्रभू, केवळ आम्ही तुला ओळखू नये, पण तू आम्हाला ओळखावं असं होऊ दे परमेश्वर पिता. जसं जक्कयाला तू म्हणाला की जक्कया, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि त्यावेळेस प्रभू जक्कयाच्या परिवाराला तू म्हणतो, आज ह्या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रभू, तू आम्हाला देखील म्हणावं की आज ह्या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रभू, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो दे बापा. हो पिते, आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालू इच्छितो. तू आम्हाला सहायता कर. सर्व बंधनातून आम्हाला सोडी. इथं बसलेल्या प्रत्येक भावाला आणि बहिणीला स्पर्श कर. आज तू प्रत्येकाशी बोललेला आहे. हे वचन त्या दुष्टाला चोरून घेऊ देऊ नकोस, तर आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी कृपा दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन.